पश्चिम बंगालमध्ये महापरिवर्तन, मोदी है तो मुमकिन है, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मोदींचं कौतुक. ममता बॅनर्जी यांचा तृणमूल पराभवाच्या छायेत, पश्चिम बंगालमध्ये पुन्हा परिवर्तन. बारामतीच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार विजयी, 2,18,930 इतक्या विक्रमी मतांनी सुनेत्रा पवार यांचा विजय. बारामतीमध्ये कुणीही विजयाचा जल्लोष करू नका, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं कार्यकर्त्यांना आवाहन. गुलाल उधळू नका, मिरवणुका सुद्धा काढू नका, असंही आवाहन. राहुरीमध्ये अक्षय कर्डिले विजयी, 20,000हून अधिक मतांनी मारली बाजी, गोविंद मोकाटेंचा केला पराभव. पश्चिम बंगालमध्ये बंगाली जनतेचा सत्ताधारी मंत्र्यांनाच दे धक्का, ममता दीदींच्या मंत्रिमंडळामधील 35 पैकी 13 मंत्री पिछाडीवर. कार्यकर्त्यांनी धीर सोडू नये, शेवटच्या फेरीपर्यंत वाट पाहावी, ममता दीदींचा आत्मविश्वास. राहुल गांधी यांचा 100वा निवडणूक पराभव, काँग्रेसची अवस्था देशभरात दयनीय. केरळ इथे भाजपचा उमेदवार जिंकला, व्ही मुरलीधरन यांचा अवघ्या 428 मतांनी विजय, माकपच्या उमेदवाराला भाजपने हरवलं. लांगुल चालनाच्या राजकारणाचा पराभव, तृणमूलच्या पराभवावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया. पश्चिम बंगालच्या बंकुरामध्ये पोलिसांचा लाठीमार, भाजप आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांना पोलिसांचा प्रसाद.